जळगावच्या रावेर इथल्या 126 वर्ष पुरातन लक्ष्मीनारायण मंदिराला मध्यरात्री भीषण आग लागली। या आगीत मंदिर पूर्णपणे जळून खाक झालंय। तसंच लाखो रुपयांचं नुकसानही झालंय। सावदा, फैजपूर आणि रावेर इथल्या 14 अग्निशमक बंबांनी आग आटोक्यात आणली। मात्र सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मोठ्या प्रमाणात आग लागली होती, त्यामुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते। भूषण चिंचोरे यांच्याकडून आपण या संदर्भातली माहिती घेऊया। भूषण, नेमकं काय घडलं होतं? ही आग नेमकी कशामुळे लागली? निश्चित कस्तुरी, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र या आगीमध्ये पुरातन मंदिराचं मोठं नुकसान झालं आहे। रावेर इथलं हे 126 वर्ष पुरातन लक्ष्मीनारायणाचं मंदिर होतं। मध्यरात्री ही भीषण आग लागली आणि या आगीत मंदिर पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। जर आपण विचार केला तर या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणचं लाकूड असेल, महत्वाच्या पुरातन गोष्टी या मंदिरामध्ये होत्या। रावेर इथलं मध्य भागातलं शहरातलं हे मंदिर आहे। अनेकांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आहे। मात्र या ठिकाणी भीषण आग लागून मोठं नुकसान झालं आहे। परिसरातले रावेर असेल, फैजपूर, सावदा इथल्या तब्बल 14 अग्निशमक बंबांनी ही आग आटोक्यात आणलेली आहे। सुदैवाने मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र पुरातन मंदिराला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यामुळे प्रचंड नुकसान झालं आहे। मोठं या वास्तूचं नुकसान झालेलं आहे। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।